सुषमाताई, लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। आपण मागच्या अनेक महिन्यांपासून ही चर्चा वारंवार येते, ऑपरेशन टायगरचा मुद्दा येतो। आता काल रात्रीपासून राजधानी दिल्लीमध्ये या घडामोडींना वेग आलाय आणि आपलं एक महत्त्वाचं वक्तव्य आलेलं आहे की आम्ही पेरत गेलो, ज्यांची पेरायची क्षमता नाही ते चोरत गेले। या वाक्याचा नेमका अर्थ काय? या वाक्याचा अर्थ बघा, जी लोक आधी सांगायची की तुम्ही भाजप सोबत आहात म्हणून निवडून येता, शिंदे होते म्हणून निवडून येता, धनुष्यबाण होता जो वंदनीय बाळासाहेबांनी रुजवला होता म्हणून निवडून येता, पण हे सगळं गेल्यानंतर, नाव चिन्ह सगळं गेल्यानंतर आम्ही नवे शिलेदार घेऊन ठाकरेंनी पुन्हा लढायचं ठरवलं। राखेतनं आम्ही उभे राहायचा प्रयत्न केला। शून्य झालेलो आम्ही पुन्हा एकदा 20 आमदार, 9 खासदार, मुंबई सारख्या महापालिकेमध्ये 65 नगरसेवक, 3 ठिकाणी महापौर, विधान परिषदेवर काही लोक आम्ही पाठवली। म्हणजे त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ज्या नव्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अभ्यंकर असतील, अनिल परबजी असतील, नार्वेकर असतील, किंवा अगदी आमची सगळी संभाजीनगरची महापालिका जिल्हा परिषद शून्यवत झाली तरी सुद्धा संभाजीनगरमध्ये आम्ही आमचा ताकद द्यायची म्हणून आम्ही पुन्हा एकदा दानवेंना विधान परिषद दिली। हे एवढं सगळं ज्या ठाकरेंनी केलं त्यांना त्यांच्या नेतृत्वात आता उणिवा काढायचं काहीच कारण नाहीये, कारण त्यांनी त्यांच्याकडून जे जे शक्य होतं ते सगळं केलंय। परंतु ते काय असतं माहितीये का की यशाला अनेक बाप असतात, अपयश पोरकं असतं। या न्यायाने आता ठाकरेंवर बोलण्याची संधी आपल्याला फार मिळालेली आहे असं म्हणून तोंडसुख घेणारी भाजपाची किंवा शिंदेची जी बार्किंग ब्रिगेड आहे त्या बार्किंग ब्रिगेडकडे मी फार लक्ष देत नाही, त्यांचं काम तच तेवढं आहे। पण आम्हाला माहित आहे की आमच्या नेतृत्वाने काय प्रयत्न केले काय नाही। अगदी परवा दिवशी रात्री नागेश पाटील अष्टीकरांचा मला फोन आला होता आणि नागेश पाटील जेव्हा मला सांगत होते की ताई तुमच्या ओळखीचा नांदेडमधली जी मतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची, तर माझ्यासाठी फोन करा, माझा मुलगा उभा आहे। आणि हे समजत आहे आपल्याला, हे लक्षात येत आहे की नागेश पाटील अष्टीकर माझ्याशी खोटं बोलतायत, ते गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत। तरीही मी नागेश पाटलांना काहीच रिव्हर्ट केलं नाही, माझ्याकडे तो कॉल आहे। त्याच्यानंतर काल सकाळी, म्हणजे जे लोक म्हणतात की ठाकरे लक्ष देत नाहीत, अरे पण ठाकरेंनी काल सकाळी पुन्हा एकदा मला फोन केला, ताई आपल्याला नागेश पाटलाच्या पोराला निवडून आणायचे, नांदेडमधली तुमची 3 मतं आहेत, नांदेडमधली जी तुमची स्थानिक स्वराज्य संस्थांची मतं आहेत त्यांना तुम्ही बोला। हे काल माझं आणि माझ्या नेतृत्वाचं बोलणं झालं। माझ्या नेतृत्वाला दुखावू नये म्हणून मी त्यांना काहीच बोलले नाही। काल रात्री 7:15 वाजता पुन्हा एकदा नागेश पाटलांचा माझ्या नेतृत्वाकडे फोन येतो। आता मला सांगा, आई तुळजाभवानाची शपथ घेणारे, आपल्या कुटुंबाची शपथ घेणारे, लेकरा शपथ म्हणणारे, संध्याकाळी 7:15 पर्यंत फोन करणारे, ह्याच्या पलीकडे अजून किती संपर्कात असलं पाहिजे बरं? याच्या पलीकडे अजून काय केलं पाहिजे? पण मला असं वाटतं की हा नेतृत्वाचा प्रॉब्लेम नाही। जिथं टीएमसीचे 20 खासदार फुटतात, जिथं आपमधला राघव चड्डा जातो, जिथं सायनी घोष निघून जाते, जिथे राष्ट्रवादीतले म्हणजे पवार साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय, विश्वासू, निष्ठावंत असे असणारे दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ सारखी माणसं निघून जातात, तिथे आपण नागेश पाटील अष्टीकर किंवा संजय देशमुख या सगळ्यांवर काय बोलावं? नाही तर एक महत्व लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।